गोरे, गरज नसताना सुरुवात तुम्ही केली, त्यामुळे शेवट आम्ही करावाच लागेल. आणि होय, शुद्धीवर राहून पत्रकार परिषद घेत चला ना. मी जात, धर्म, वर्ग किंवा लिंगभेद या अर्थाने व्हिक्टीम कार्ड कधीही खेळत नाही. माझ्या गुणवत्तेवर आणि बुद्धिमत्तेवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे बोलताना सुद्धा मी शब्दांची निवड फार काळजीपूर्वक करते. सोलापूर दौऱ्याच्या दरम्यान जी पत्रकार परिषद जयकुमार गोरेंच्या संदर्भात घेतली गेली, त्यावर मी गोरेंवर दाखल असणाऱ्या एकूण गुन्ह्यांची जंत्री वाचली आणि ती अत्यंत संसदीय शब्दात वाचली. पण यानंतर गोरेंचं पित्त खवळणं अतिशय स्वाभाविक होतं. त्यात गोरेंना चुकीचं फीडिंग करणारे लोक त्यांच्या आजूबाजूला सगळे एजंट वजा दलाल सगळे जमलेले. आणि मग या लोकांनी जे सांगितलं ते गोरेंनी ऐकलं. वास्तविक जे गोरे आदल्या दिवशी माझ्या ज्येष्ठ भगिनी असा उल्लेख करतात, तेच गोरे दुसऱ्या दिवशी मात्र अर्वाच्य शब्द वापरतात. मी म्हटलं ना की मी अजिबात व्हिक्टीम कार्ड खेळत नाही. त्यामुळे गोरे, तुम्ही काय कॉप्या करून पास झाल्यासारखं जे काही बोललात ते तुम्हाला लखलाप. पण गोरे, मी ज्या गुन्ह्यांची जंत्री वाचली त्यातला एकही FIR मी चुकीचा वाचलाय का, एवढं फक्त सांगायचं. जे गुन्हे तुमच्यावर दाखल आहेत त्या गुन्ह्यांच्या कलमांमध्ये मी काही फेरफार केलाय का, यावर नक्की बोला. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या संदर्भात जी मांडणी मी केली आणि त्यानंतर ज्या PIने आपलं नाव चार्जशीटमध्ये घेतलं नाही, तो PI अजूनही त्याच पोलीस स्टेशनला कसा काय आहे आणि तो तुम्हाला गुरु का म्हणतो, याची उत्तरं तुमच्याकडे असतील. गोरे, गरज नसताना सुरुवात तुम्ही केली, त्यामुळे शेवट आम्ही करावाच लागेल. आणि होय, शुद्धीवर राहून पत्रकार परिषद घेत चला ना. बरं असेल ते.